मुंबई मनपात शिवसेनेचा मास्टर स्ट्रोक, राष्ट्रवादीचे 3 तर पवार गटाचा 1 नगरसेवक शिवसेनेत. नगरसेवक शिवसेनेत सहभागी होऊन एकच गट स्थापन करणार, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे रिचेबल. मधुर म्हात्रे कल्याणमधील प्रभाग क्रमांक 13चे नगरसेवक आणि मधुर म्हात्रे काही दिवसांपासून होते नॉट रिचेबल. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अंतिम निर्णय लवकरच, सर्व चर्चा आधीच झाल्या आहेत. दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील यांची माहिती. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? अजित पवार यांच्या अपघातावर अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली शंका. अजित पवार यांच्यासोबतची चर्चा 13 दिवसांनी सांगेन. रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना ऊत. उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट. गौतम अदानी यांनी शरद पवारांची सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती. भाजपच्या पियुष गोयल यांचा दावा, तर तटकरेंनी गोयल यांचा दावा फेटाळला. सांगलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराची गाडी फोडली. पडळकर समर्थकांनी गाडीची काच फोडली. मोठ्यानं स्पीकर लावल्यामुळे पडळकरांचे कार्यकर्ते संतापले. सांगलीतील वाळव्याचा विकास करणार, शब्द पाळतो म्हणून लोक विश्वास ठेवतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. करदात्यांची अर्थमंत्र्यांकडून साफ निराशा. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर दादा बोलले असते. राष्ट्रवादीचे निर्णय हे राष्ट्रवादीच घेते, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. किरकोळ कर चोरी प्रकरणामध्ये आता शिक्षा नाही, तर दंड ठोठावला जाणार. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारामध्ये मोठी घसरण. सेन्सेक्स 2555 अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये 783 अंकांची घसरण. देशामध्ये 1 एप्रिल 2026 नवा सुलभ प्राप्तिकर कायदा लागू होणार, तर आता आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत. नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी योजना. काजूच्या उत्पादनाला बळ देणार, भारतीय चंदनाची परिसंस्था टिकवण्यासाठी योजना. नागपूर महापौर पदासाठी भाजपची नवी रणनीती. महापौर पदासाठी कुणबी चेहरा देण्याचा विचार. महापौर पदासाठी नीता ठाकरे यांचं नाव जवळपास निश्चित. फडणवीसांचा झेडपी निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्णय. येत्या 7 दिवसात फडणवीस घेणार होते 22 प्रचार सभा. देशभरात 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणार. पुणेकरांसाठी खुशखबर. पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद हायस्पीड ट्रेन धावणार. आता अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त, अर्थमंत्र्यांची घोषणा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृह उभारणार, तर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि प्रयोगशाळेचं सुद्धा बळकटीकरण होणार. आयुर्वेद उत्पादन निर्यातीला बळ देण्यासाठी 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आयुर्वेद फार्मसी अद्ययावत करणार, तर प्रशिक्षणासाठी जामनगर इथे संशोधन संस्था उभारणार. वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी 5 प्रादेशिक हब उभारणार. PPP या तत्वावर मेडिकल टुरिझम हबला देणार प्रोत्साहन. भारत औषध निर्मितीचं बनणार केंद्र. कर्करोग, मधुमेहासह 7 दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या किमती कमी होणार.